14 वर्षाखालील गटासाठी विम्बल्डनमध्ये सहभागी झालेली एकमेव खेळाडू कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव. तिच्या खेळाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासामुळे तिने सर्व लोकांचे मन जिंकले आहे. आई वडील व गुरु यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे ऐश्वर्या आज अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. जितका तिचा खेळ बघण्यासारखा आहे तेवढेच तिचे प्रगल्भ विचार सुद्धा ऐकण्यासारखे आहेत. भेटूयात आपल्या छोट्या मैत्रिणीला, ऐश्वर्या जाधव. हॅलो ऐश्वर्या. ऐश्वर्या, सगळ्यात पहिले टेनिस हा खेळ का निवडलास? म्हणजे लहानपणापासून आवड आहे तुला? लहानपणापासून मला आवड आहेच, पण मी टेनिस स्टार्ट केलं म्हणजे बाबांनी मला टेनिसमध्ये घातलं होतं स्टार्टिंगला, कारण की त्यांना टेनिस आवडायचं आणि मग त्यांनी मला फिटनेस म्हणून असंच घातलं होतं. पण मला मग टेनिस आवडायला लागलं. खेळत खेळत ते मला म्हणजे खूपच असं ओन केल्यासारखं झालं. आणि मग मी मॅचेस हळूहळू मग खेळत गेले आणि मग त्या जिंकत, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलच्या मॅचेस अंडर 10 ला छोटी होते तेव्हा. मग असं करून माझा टेनिसमध्ये इंटरेस्ट वाढत गेला. इतर कुठले स्पोर्ट्स फॉलो करतेस टेनिसच्या सोबत? म्हणजे फिटनेससाठी काही करावं लागतं किंवा जजमेंटसाठी? नाही, फिटनेससाठी मग प्रॉपर फिटनेसच करते. वेगळे स्पोर्ट्स करायला म्हणजे नाही करत. मग कधी कधी राहिलं तर स्विमिंग असेल असंच, किंवा रनिंग असेल असं. म्हणजे आपलं श्वासावरचा कंट्रोल वाढावा याच्यासाठी स्विमिंग, रनिंग या एक्सरसाइजेस गरजेचे आहेत. तुझे पहिल्यापासूनचे कोच कोण आहेत? कोचेस मग मी टेनिस स्टार्ट केलं होतं म्हणजे जेव्हा मी सिनियर केजी मध्ये होते तेव्हा. तर तेव्हा माझे कोच, तेव्हा मी KDLT ला खेळायचे. मग त्यानंतर मी अंडर 10च्या मॅचेस स्टार्ट करायच्या होत्या मला. मग त्याच्या अगोदर 2 वर्ष मी म्हणजे 2017ला मी माझ्या आत्ता जे कोचेस आहेत त्यांच्याकडे गेले. तर त्यांचं नाव आहे मनाल सर आणि अर्षद सर, दोघे भाऊ आहेत. तर त्यांच्या अकॅडमीमध्ये मी तेव्हा गेले होते 2017. कोल्हापूरच्या त्यांच्या अकॅडमीचं नाव काय? अर्षद देसाई टेनिस अकॅडमी, जी आता कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन मध्ये आहे. त्या सरांचं तुझ्यावर म्हणजे जीव तर असावंच, कारण आता इथपर्यंत त्यांचं नाव तू पुढे नेतेयस. पण म्हणजे स्ट्रिक्ट आहेत का रुटीन फॉलो करण्याच्या दृष्टीने किंवा खेळाच्या दृष्टीने? सर म्हणजे स्ट्रिक्ट आहेतच, आणि त्याचबरोबर म्हणजे खरं तर त्यांनी स्ट्रिक्ट राहायलाच हवं. म्हणजे त्यांची म्हणजे मी गोष्ट सांगते तर अशी होती की मी सकाळी 5:30ला सकाळी आमचं टेनिस सेशन असायचं. तर मी एकदम ते खूप असं अडचणीत व्हायचं, कारण की मी तेव्हा लहान होते, अंडर 12ला 11 वगैरे वर्षाची होते. तेव्हा सकाळी मग मी 5च्या आधी उठून सगळं आवरायचे आणि मग टेनिसला जायचे. पण तिकडे गेल्यावर मला 2 किंवा 5 मिनिटं जरी उशीर झाला, समजा मी 5:30ला बॅच आहे आणि मी जर 5:32 किंवा 5:35ला जरी गेलं तर मग सर मला परत घरी पाठवायचे. म्हणजे मी तिथं थांबायचंच नाही. मग हा जो त्यांचा स्ट्रिक्टपणा होता, तर ह्या गोष्टीमुळे मला डिसिप्लिन खूप चांगलं लागलं. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन असलं तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. तर ही गोष्ट सरांची खूप चांगली आहे. पण त्याचबरोबर सर म्हणजे खूप माझ्याबरोबर खूप असे फ्रेंडली आहेत. आणि असं आमच्यामधलं जे दोघं पण सर म्हणाल सर अर्षद सर, आमच्यामधलं जे बॉन्डिंग वगैरे आहे ते खूपच चांगलं आहे. भीतीयुक्त आधार असणं किती गरजेचं आहे, डिसिप्लिन किती महत्वाचं आहे हे ऐश्वर्याने आता सांगितलं आपल्याला. आणि त्याचबरोबर सिनियर केजी मध्ये जिथे लहान लहान मुलं हातामध्ये व्हिडिओ गेम्स घेऊन बसले, त्याच्यासाठी अजून एक खास पालकांसाठी पण एक आहे की तू त्या काळापासून गेम एन्जॉय करतेयस आणि म्हणून आज या टप्प्याला येऊन पोहोचलेलीस. विम्बल्डनची निवड कशी झाली? विम्बल्डनसाठी मी सिलेक्ट झाले. मी इंडिया नंबर 1 आहे अंडर 14 मध्ये. तर एक टुर्नामेंट असते वर्ल्ड ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिप म्हणून. तर तिकडं एशियामध्ये प्रत्येक कंट्रीच्या टॉप 3 मुली तिकडे येऊन आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतात. मग मी इंडियाला ऍज अ लिडिंग प्लेअर तिकडं इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं. मग त्या मॅचेसमध्ये एकूण 14 कंट्रीज होत्या एशिया कॉन्टिनेंट मधून. तर तिकडे
परफॉर्मन्सच्या बेसिसवर, म्हणजे त्या 14 कंट्रीज मधून 2 मुली सिलेक्ट करायच्या होत्या. मग त्याच्यामध्ये ज्या मुलींचा परफॉर्मन्स चांगला आहे त्या 2 मुलींना सिलेक्ट करणार होते. तर ह्या गोष्टीमधून आम्ही अननोन होता, आम्हाला काही माहित नव्हतं की असं काही होणार आहे म्हणून. आम्ही फक्त आमचं म्हणजे ब्लाइंडली आम्ही फक्त रिप्रेझेंटेशन म्हणून तिथं खेळत होतो. मग मी एक इंडियामधून आणि जपानची एक मुलगी असे आम्ही 2 सिलेक्ट झालो त्या टुर्नामेंटमध्ये. आणि कसं असतं म्हणजे तिथलं वातावरण कसं असतं, तिथे ओळखी नवीन होतात तर, आणि विम्बल्डनला ऍक्च्युअल मॅच खेळायच्या आधी सुद्धा तुला सराव दिला जातो का त्या कोर्टचा, किंवा तुझे तिथे कोचेस वेगळे होते का कोणी? विम्बल्डन मध्ये म्हणजे ते ऍटमॉस्फिअरच वेगळं असते. म्हणजे एका टेनिस प्लेअरचं, कुठलाही टेनिस प्लेअर असू दे, जेव्हा तो टेनिस स्टार्ट करतो तेव्हा त्याचं पहिलं स्वप्न असतं की आपण विम्बल्डन खेळावं, तिकडं जावं. माझंही तेच स्वप्न होतं आणि माझा हा एक म्हणजे फेवरेट ग्रँड स्लॅम आहे विम्बल्डन. तर मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा तिथलं ऍटमॉस्फिअर असं होतं की असं वाटत होतं मी फक्त विचार केला होता आणि स्वप्न बघितलं होतं तिकडे जायचं. तर असं वाटत होतं की खेळायला भेटलं टॉपच्या मुलींबरोबर. तर हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला माझ्यासाठी. आणि तुझी ओपोनंट कोण होती फायनल मॅचला? फायनल मॅच म्हणजे सगळे राऊंड रॉबिन्स होते ऍक्च्युली. मग मला तिकडे रोमॅनियाच्या मुलगीबरोबर खेळायला भेटलं. मग त्यानंतर फ्रान्स आणि अजून एक अल्जेरियाच्या मुलगीबरोबर एक मॅच होती, एक न्यूझीलँड, असं वेरियस कंट्रीजच्या मुलींबरोबर खेळायला भेटलं. आपल्या आणि त्यांच्यामधला फरक काय आहे? तसं बघायला गेलं तर काहीच डिफरन्स नाही आपल्या आणि त्यांच्यामध्ये. ओव्हरऑल टेक्निक वाईज मग मला वाटलं की आपण पूर्णपणे सेम आहे. थोडी गोष्ट होती की ज्याच्यामुळे मी तिकडे लॅक राहिले तर ती अशी होती की थोडा फिटनेस कमी पडला. आणि मेन फॅक्टर जो होता तो होता की ग्रास कोर्टवरचा एक्सपिरियन्स. तर म्हणजे मी खेळते क्ले कोर्टवर, पण मग मला ग्रास कोर्टवरचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता. आणि मॅचेसच्या फक्त 3 दिवस अगोदर आम्हाला तिकडे प्रॅक्टिस करायला भेटलं होतं, ते पण अर्ध्या तासाचे स्लॉट्स. आणि त्या मुली कशा म्हणजे तिकडे 15-20 दिवस अगोदर प्रॅक्टिस वगैरे करत होत्या. सो तो एक मेन फॅक्टर राहिला माझ्यासाठी तिकडे. बाकी मग गेम वाईज काही डिफरन्स वाटला नाही मला. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की आता हळूहळू तुझ्यासारख्या इतक्या सगळ्या मुली तयार होत आहेत म्हटल्यावर थोडंसं गव्हर्नमेंटनी, थोडंसं स्टेटनी थोडं ह्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मला वाटतं हा एक मेसेज आपण ह्या इंटरव्ह्यूमधनं पोचवू शकतो. फिटनेसच्या बाबतीत तू म्हणली फिटनेस कमी पडला, तर म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? डाएटवर कंट्रोल केलं पाहिजे का अजून एक्सरसाइजेस केले पाहिजे? डाएटवर कंट्रोल नाही, फिटनेस कमी पडला म्हणजे की स्टॅमिना थोडा मला त्यांच्यापेक्षा कमी वाटला. तो फिटनेस करूनच बिल्ड होईल, पण ते पण असं कोर्टवरच मोस्टली बघायला गेलं तर डिपेंड होतं, कारण की कोर्टवरची जजमेंट जमली नाही मला. मग त्यामुळे एक गोष्ट जर येत नसली तर मग त्याच्यामध्ये एका गोष्टीमध्ये डोकं अडकून राहिलं की मग बाकीच्या गोष्टी पण होतच नाहीत. असं काही सगळं एकमेकात लिंक असतं, कॉन्सन्ट्रेशन आपलं थोडंसं इकडे तिकडे होतं. पण मग तरी पण मी माझ्याकडून माझा पूर्ण 100% दिला होता तिकडे, कारण की म्हणजे विम्बल्डन म्हटल्यावर मग आणि आपलं स्वप्न होतं ते खेळायचं म्हटल्यावर मग कोण पण जीव लावून खेळणारच तिकडे. मी पण तेच केलं. पण मी डिसअपॉइंटेड अजिबात नाहीये, कारण की मला तिकडे खूप गोष्टी शिकायला भेटल्या. मला माझ्यातले विकनेस, मला माझ्यातले पॉझिटिव्ह गोष्टी कळालं तिकडे जाऊन. म्हणून एकांतरी मला खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला हा विम्बल्डनचा. ऑप्टिमिस्टिक आहेस प्रचंड, आणि खूप छान वाटलं कारण तू दोन्ही गोष्टी तू एक्सेप्ट केल्यास. म्हणजे तुझ्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स पण तुला कळले, निगेटिव्ह पॉईंट्स पण तुला कळले, आणि तू आता निगेटिव्ह पॉईंट्सवर काम करणार आहेस. म्हणजे आता येणाऱ्या कुठल्या स्पर्धांमध्ये तुला भाग घ्यायचा आहे? मी आता फ्रान्सला चालले, तिकडे मी एशियन टीम कडून चालले आणि फ्रान्स आणि जर्मनीला मी त्या मॅचेस खेळते. आणि त्याचबरोबर मी झेक रिपब्लिकला इंडियाला रिप्रेझेंट करायला मॅचेस खेळणार आहे. वा, म्हणजे एक प्राऊड फिलिंग तर नक्कीच असेल की भारताला रिप्रेझेंट करतेस आपल्या कंट्रीला. आणि काय असतं की जेव्हा मी जेव्हा फर्स्ट टाइम इंडियाला रिप्रेझेंट केलं दिल्लीमध्ये, तर ते आतून येतं की नाही आपण ह्या वेळेस आपण आपल्यासाठी खेळत नाहीये. मग तिकडं म्हणजे अंपायर जेव्हा अनाऊन्स करतात की गेम इंडिया किंवा
ऍडव्हान्टेज इंडिया, तर तेव्हा एक रिअलाइज होतं की आपण आपल्यासाठी खेळत नाहीये, आपण इंडियासाठी खेळतोय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हा जो गेम आतून बाहेर येतोय तो खूपच वेगळा असतो. मग वा, मस्त. म्हणजे इतकं छान इन्स्पायरिंग बोलतेस की तुझ्यासारखी कितीतरी मुलं ऐकावं आणि त्यांनी पालकांनी पण ऐकायला लावावं की तू इतके कष्ट घेतेस आणि या कष्टाच्या मागे कोचेसचा तर हात आहेच, पण त्याचबरोबर अजून गायडिंग फोर्स कोण आहे? म्हणजे घरातले टीचर्स. मला इकडेपर्यंत पोहोचण्यासाठी MSLTA, महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, KDLK, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन आणि कोल्हापूरच्या सर्व लोकांचा मला सपोर्ट भेटलाय. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मला माझ्या आई बाबांचा सपोर्ट लहानपणापासूनच राहिलाय. कारण की म्हणजे माझ्या बाबाचंच स्वप्न होतं की हे मी टेनिस प्लेअर व्हावं, मी विम्बल्डन वगैरे खेळावं. माझ्या आईने तर खूप सॅक्रिफाईस केलेत. म्हणजे ती एक लेक्चरर होती कॉलेजवर 11-12 साठी, तर तिने ते सॅक्रिफाईस केलं कारण की माझ्याबरोबर मॅचेसला वगैरे यावं म्हणून. म्हणजे तिचं करिअर सॅक्रिफाईस केलं एका दृष्टीने. तर त्यांचा सपोर्ट खूप राहिला. आणि त्याच्याही वर म्हणजे माझे गुरु, म्हणजे आपण आई बाबांपेक्षाही पहिला आपल्या गुरूंना मानतो, तर तसं म्हणजे मला तसे गुरु भेटलेतच. आणि ते माझ्यासाठी जे काही कष्ट घेतात, मेहनत घेतात, तर ते आहेत म्हणून मी इकडे आहे, नाहीतर मी इकडे आले नसते. म्हणून मग माझ्या सर अर्षद सर, मनाल सर दोघांना पण माझं खूप मनापासून धन्यवाद आहे की ते माझ्यासाठी एवढं करतात. गुरुपौर्णिमा आता नुकतीच होऊन गेली आणि त्या दृष्टीने म्हणजे तू हे जे काही सांगतेस, गुरु किती महत्वाचं आहे, कारण ते चॅनलाइज करतात आपली एनर्जी. आणि नक्कीच आता पुढे त्याच सरांकडे कंटिन्यू करायचं असतं का पुढच्या टप्प्यासाठी अजून कुठे हायर शिकण्यासाठी आपल्याला, जसं आपण हायर स्टडीजसाठी जातो तसं अजून कुठे जावं लागतं आपल्याला? मला असं वाटतंय की मला बाहेर कुठं जायची सरांना सोडून काहीही गरज नाहीये. कारण की म्हणजे काय आहे, मोस्टली मला खूप असं आलंय की तू इकडे ये, किंवा तू दुसऱ्या अकॅडमी मध्ये जा. पण मला असं वाटतं की आता जर मला सर एवढं चांगलं शिकवत असतील, जर मला सर ह्या स्टेज पर्यंत आणत असतील, तर ह्याच्या पुढे मला तेच घेऊन जायला पाहिजेत. आणि असं काही नाहीये की म्हणजे कोल्हापूरमध्ये आहे म्हणून असं कमी वगैरे आहे. सर मला जे शिकवतात तेच जर म्हणजे जे जोकोविच वगैरे खेळतात तेच जर सर मला शिकवत असतील, मग काय हरकत आहे. आणि त्यांच्याबरोबर जे बॉन्डिंग माझं आहे, तर म्हणजे ते खूप असं आहे की तेच मला करून घेतील अशी माझा कॉन्फिडन्स आहे माझा. आणि म्हणजे त्यांच्यात काही कमी नाहीये. कमी राहिले तर ती माझ्यातच राहील, म्हणजे जसं फिटनेसमध्ये राहिली. बाकी गेम वाईज जसं मी सांगितलंय तर कुठंच मी कमी नाहीये त्यांच्यापेक्षा. उलट मग थोड्या वेळ थोड्या मुलींपेक्षा माझा टेक्निकल गेम खूप चांगला वाटला मला. म्हणून मग सरांना म्हणजे दुसरीकडे कुठं जायची मला काहीच गरज नाही वाटत. वा, मस्त. म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने तू गुरूंबद्दल स्वतःचं मनोगत व्यक्त केलंस आणि हे असंच तुझं चालू राहावं. पुढे येणाऱ्या सगळ्या स्पर्धांमध्ये तू भरपूर यश मिळवावं तू, आणि आमच्या सगळ्या भारत देशांच्या लोकांना तू अजून गौरवान्वित करावं हीच आमची इच्छा. आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर अपकमिंग जे काही कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यासाठी. आणि जाता जाता आपल्या छोट्या मित्रांना काही सांगशील का तू की कशात वेळ वाया घालवू नका, काय करा, किंवा डिसिप्लिन गरजेचं आहे का? एक छोटा मेसेज देऊन जा आमच्या मित्रांना. हो, म्हणजे मला काय सांगायला आवडेल की असं नाही की तुम्ही स्पोर्ट्स प्लेअरच व्हा. मी दिवसातून 8 तास म्हणजे कोर्टवर खेळते, तर तुम्ही जी गोष्ट करता ती मनापासून करा, जी तुम्हाला आवडते तीच करा आणि त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करा. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गोष्टीवर पेशन्स खूप ठेवा. म्हणजे की तुम्ही जर आज केला तर उद्या तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल असं अजिबात होणार नाही. तुम्हाला ते कंटिन्युअसली करत राहायला पाहिजे, मगच सक्सेस भेटणार आपल्याला. आणि हार्डवर्क ही पण एक मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा म्हणजे माझ्या ह्याच्यामधला एक्सपिरियन्स आहे की जेव्हा आपण आपला ग्राफ थोडा खाली असतो, आपण थोड्या खालच्या फेजवर असतो, तर तेव्हा एक गोष्ट आपण करू शकतो ती आहे की स्वतःवर बिलीफ ठेवणे की आपण करू शकतो. आपलं जे ड्रीम आहे ते आपण खरोखर कम्प्लीट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे करायला लागेल की आपल्यातलेच
काही विकनेसेस असतात ज्याच्यामुळे आपण हारतोय, तर त्या गोष्टींवर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने काम करायला लागेल नर्वस होण्यापेक्षा. तर ही एक गोष्ट आहे आणि फक्त तुम्ही जे तुम्हाला आवडतं ते करत राहा, हार्डवर्क करत राहा आणि ह्याच गोष्टी मी सांगेन. थँक्यू सो मच ऐश्वर्या. एवढ्या लास्ट मोमेंटला एवढा छान इंटरव्ह्यू आम्हाला दिलास. तुझ्या सगळ्या अपकमिंग कॉम्पिटिशनसाठी जसं मी म्हटलं, आमच्या सगळ्यांकडनं ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.